दहिसर ग्रामस्थ भुवन वास्तूचा उद्घाटन सोहळा संपन्न. आमदार मनीषाताई चौधरी यांच्या प्रयत्नाने मुंबई महानगरपालिका सभागृह नेते, भाजप महाराष्ट्र राज्य प्रवक्ते, विद्यमान नगरसेवक गणेश खणकर यांच्या विशेष सहकार्याने ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार दहिसर ग्रामस्थ भुवन नूतनीकरण वास्तूचा उद्घाटन व शानदारपणे संपन्न झाला. या वास्तू श्री गणेश पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थान सुरेश ठाकूर यांनी भूषविले. ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार अध्यक्ष अनिल गवस यांनी उपस्थित पाहुणे आमदार मनीषाताई चौधरी, नगरसेवक गणेश खणकर, नगरसेवक योगिताताई पाटील, अरविंद यादव, अंकिता चौधरी सावे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखाध्यक्ष गोट्या उर्फ प्रभाकर सावंत, सुरेश ठाकूर इत्यादी मान्यवर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटन सोहळा विद्यमान आमदार मनीषाताई चौधरी, नगरसेवक गणेश खणकर, नगरसेवक योगिताताई पाटील, माजी नगरसेवक जगदीश ओझा, अरविंद यांच्या हस्ते शुभहस्ते करण्यात आला. वास्तू नूतनीकरण सोहळ्याची व्यवस्था ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ अध्यक्ष अनिल गवस, उपाध्यक्ष भूषण मुळे, कार्यवाह किरण देसाई, उपकार्यवाह जनार्दन राणे, खजिनदार गिरीश घाटे, उपखजिनदार उर्मिळा सुधीर कालेलकर, कार्यकारी सदस्य तुषार बांदुडेकर, मनोहर पाटील, प्रदीप परब, स्मिता भास्कर, महेश बागवे यांनी चोख बजावली. कार्यक्रमाचे संचालन अनघा राणे यांनी केले. दहिसरचं ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठालय झालं आणि 1951 साली ह्या ज्येष्ठालयाचं स्थापना झाली, वास्तू झाली. 51 म्हणजे 75वी पूर्ण केल्यानंतर पुन्हा आपण 1+1 केलं. एक स्टेप आपण वरती चढले. ह्याच्यातून अनेक ज्येष्ठ लोकांना विरंगुळा सेंटर म्हणून मिळालं आणि मात्रेवाडीतल्या सुद्धा ह्या तमाम ज्येष्ठांना एक हक्काचं आपलं वास्तू तुम्हाला तयार करून दिलेली आहे. आपल्या आशीर्वादाने हे सगळं होत आहे. आज आपल्याला हा स्कायवॉक बंद आहे, त्याला सुद्धा ॲक्सिलेटर आपण करत आहोत. हा ॲक्सिलेटर अमुक ठिकाणी लिफ्ट सुद्धा करतोय, की जेणेकरून कुणाला ट्रेन पकडायची असेल तर डायरेक्ट तुम्ही ॲक्सिलेटर किंवा लिफ्टमधून डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता. ह्या पद्धतीने केल्या. त्याचप्रमाणे ईस्टपासून वेस्टला जायला आपण रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूने रेल्वेवरती फुटओव्हर ब्रिज बनवते आणि तिकडे सुद्धा लिफ्ट केलंय, त्या बाजूला सुद्धा लिफ्ट केलेली आहे. म्हणजे एखाद्या माणसाला ट्रॅफिक सुधीर फडकेवरती असला तर डायरेक्ट ॲम्ब्युलन्स तिकडे बोलवून व्हीलचेअरवरून तुम्ही डायरेक्ट त्यांना तिकडे लिफ्टने घेऊन जाऊ शकता. किंवा ईस्टच्या माणसाला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने 525 बेडचं भगवती हॉस्पिटल तयार झालेलं आहे. ते सुद्धा लवकरात लवकर लोकार्पण करतोय. काही मशिनरी ही इम्पोर्टेड केल्याने आपल्या सर्वांच माहिती आहे की युद्ध परिस्थितीमध्ये बरेच कार्गो येत नाही आहे, त्यामुळे आपलं अनेक फर्निचर बरोबर मशिनरी बरोबर ते सुद्धा काम अडलेलं आहे. आणि हे भगवती हॉस्पिटल आपल्याला मुंबईला लीलावतीमध्ये जायची आवश्यकता नाही, आपल्याला हिंदुजाला जायची आवश्यकता नाही. आपलं भगवती हॉस्पिटल कॅथलॅबपासून, ऑर्थोपेडिकपासून, तुमचं डायालिसिसपासून आणि त्याचप्रमाणे प्री मॅच्युअर बेबींना वॉर्मरपासून सर्व सुविधा केलेली आहे. आज आपल्या दहिसरपासून फक्त कुपर हॉस्पिटलला बर्न वॉर्ड आहे. एखादा ॲक्सिडेंट झाला, बर्न पेशंट असेल तर त्याच्यासाठी सुद्धा स्पेशल वॉर्ड, बर्न वॉर्ड सुद्धा आपण केलेले आहे. आणि ह्या भगवती हॉस्पिटलमध्ये आपण 50 फ्रीझर, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मरण पावला, निधन झालं आणि त्यांचे मुलं वगैरे अमेरिकेला, लंडनला, कुठेही असतील, परदेशातून येण्यासाठी 2-3 दिवस लागत असतील तर आपण तिकडे डीप फ्रीझरमध्ये ठेवू शकतो. ही सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आपल्या बाजूलाच आपला दवाखाना आपण चालू केलेला आहे. आता तो सुद्धा लवकरात लवकर आपण चालू करत आहोत. आणि अशा अनेक विकासाची कामं करत असताना दहिसर नदीचं सुद्धा सुशोभीकरण होत आहे. आपला मँग्रोव्ह पार्क हा 2028ला आपल्याला लोकार्पण करायचं आहे.
आणि तुम्हा सर्वांसाठी गोपीनाथ मुंडे स्टेडियम सुंदर असं आपल्याला बनवून दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण सर्वात विकासाची कामं करत आहोत. मला खास आपणास सांगायचं आहे की आपण गावाला गेलेले असतील, आपला SIR करणं खूप गरजेचं आहे. SIR करून आपलं जर आपण मॅपिंग करून घेतलं नाही तर पुढे मतदार यादीमध्ये तुमचं नाव येणार नाही. त्यामुळे आपल्याकडे BLO येत आहे, आपल्याकडे BLO 2 येत आहे, यांच्याकडनं आपलं SIRचं मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर BLO आपल्या घरी येतील त्यावेळेला आपली मुलं परदेशात असतील, आपली मुलं बँगलोरला असतील, आपली मुलं चेन्नईला असतील, तरी आपल्या मुलाचं नाव टाकण्यास विसरू नका. कारण की ह्या जनगणनेमध्ये तुमची नोंदणी राहणार आहे, SIR मध्ये आपली नोंदणी राहणार आहे. उद्या माथं फिरून ट्रम्पसारख्या डोक्यात आलं की सर्व भारतीयांना परत पाठवा, त्यावेळेला ग्रीन कार्ड होल्डर जे आपले आहेत त्यांना भारतामध्ये राहणं खूप कठीण होणार आहे. त्यासाठी SIRला सहकार्य करा, त्याचबरोबर आपल्या जनगणनेला सहकार्य करा. आपण सर्वांनी जो आम्हाला सन्मान देऊन ही वास्तू विकसित करण्याची संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांची कृतज्ञता व्यक्त करते. गवससाहेब तुमचे सुद्धा आभार मानते. सर्व तुमच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. गुगेंचं नाव राहिलं ना, गुगे साहेब कुठे गेले? जरा बाजूला रे. तुम्ही बोलून घ्या. 24 टाइम्स आनंदा कांबळे प्रेझेंट. जवळ घ्या. आज आम्ही दैसर पश्चिमेकडील लोकमान्य टिळक मार्ग आणि इथे दामोदर मात्रे मार्ग या मार्गावर ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराची स्वमालकीची वास्तू दैसर ग्रामस्थ भुवन 1900 जो आपण पाहिला असेल बोर्ड 51 स्वातंत्र्यपूर्व काळातलं ही वास्तू आहे. आणि या वास्तूमधील ज्येष्ठ नागरिक जे आपल्या मित्र परिवाराचे जे आमचे कार्यरत असलेले आदरणीय देसाई साहेब उमेश रामाराव देसाई वय वर्ष 75 आपण या वास्तूमध्ये उभे आहात. आपण या ज्येष्ठ नागरिक जो आपला मित्र परिवारामध्ये पदाधिकारी होतात, काय काय काम करायचं, या वास्तूत काय काम केलं आहे ही तुम्ही माहिती द्यावी अशी विनंती. असं खाली याचं ठेवा. हॅलो. ही वास्तू फार जुनी आहे आणि 91 पासून ग्रामस्थ भवन म्हणून आम्हाला इकडे 2001 मध्ये मिळाली, डोनेशनमध्ये मिळाली. आणि आमच्या कमिटी त्यावेळेला सोमन म्हणून होते, त्यांनी पुढाकार घेऊन या वास्तूची त्यावेळेला डागडुजी करून घेतली. त्या डागडुजीला ॲक्च्युअली आमचे घोसाळकर जे शिवसेनेचे लीडर नेते होते त्यावेळेला खूप मदत केली त्यांनी. आणि आपले जे जुने आता हे खातू साहेब आहेत हे फार पूर्वीपासून आहेत कमिटीमध्ये, त्यांनी आणि त्यांच्याबरोबर खूप लोकांनी डोनेशन देऊन काढून हे सगळे वास्तू उभी केली. उमेश रामाराव देसाई ह्या वास्तूचा एक इतिहास आहे. दैसर भूमिपुत्र जे आपले म्हात्रे कुटुंबियांनी जमीन तुम्हाला वास्तू फार ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूमध्ये 1942 साली स्वातंत्र्य सैनिक गुप्त बैठका घेत असत. एक घुगे साहेबांनी त्याचा शोध लावला आणि आपल्याला ती माहिती झाली. आम्ही त्यावेळेला लहान होतो, पण 8व्या वर्षापासून इथे व्यायामशाळा डॉक्टर भांडारकरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे व्यायाम करायचो. आणि आज जी माझी आता 87 वयातसुद्धा हेल्थ चांगली असण्याच्या कारणाने मूळ इथे चांगला अभ्यास झाला. डॉक्टर भांडारकर आमच्याकडं एकदम अस्तरांसारखे करून व्यायाम करून घेत असं आणि ती आवड निर्माण झाली आज सगळ्यात चालू आहे. तर अशी वास्तू याच्यात खूप खूप प्रकारचे कार्यक्रम ते योजले गेले आणि त्यामध्ये तुमची व्यायामशाळा सोडून लायब्ररी डॉक्टर भांडारकरांची फ्री
मोफत लायब्ररी होती आणि डॉक्टर भांडारकरांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्याच्यामध्ये. आणि ग्रामस्थ मंडळाला ही जमीन म्हात्रे रघुनाथ म्हात्रे यांनी आपल्याला हे डोनेट केलेली आहे त्यावेळेला 1940 साली. तर अशा या वास्तूमध्ये आपण आज आमच्या या नवीन मंडळाने फार चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन ही वास्तू खरोखर एक नावारूपाला आणली आहे. आणि आज तिची जी नूतनीकरण केलं आहे आमदार मॅडमने मनीषा चौधरी यांनी, आणि त्यांनी खरोखर आमच्या अध्यक्ष यावर्षीचे 3 वर्ष आहेत आमच्या त्याचे गवास साहेब अनिल गवास यांनी खूप त्यांना मेहनत घेऊन आणि वाईच्या मागे लावून अप्रतिम करून म्हणजे मी सकाळी जेव्हा पाहिली म्हणजे तुम्हाला 3 स्टार नाही 5 स्टार झाली आमच्या. आणि अशा वास्तूमध्ये छोटे छोटे उपक्रम आहे मी करू शकू. आणि आमची हक्काची जागा आहे, ही आमच्या मालकीची जागा आहे, म्हणून आम्हाला पुढे आणू शकत नाही. तर अशा प्रकारे ही वास्तूचा आपण सदुपयोग करूया आणि होईल ही सदुपयोग. मला आता इतकी सुंदर वास्तू इतक्या जवळ तुम्हाला ज्येष्ठ नागरिक आहेत त्या सगळ्या महिला डान्ससुद्धा खूप सुंदर करतात. तर त्यांना पण प्रॅक्टिससाठी चांगली जागा मिळाली आहे. सगळं बघितल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यात पहिला तोच विचार आला की ही वास्तू आपल्यासाठी खूप चांगली आहे. आम्ही नक्की आमदार मनीषाताई चौधरींनी दहिसरकरांना दिलेली वास्तू, या वास्तूमध्ये कला सांस्कृतिक सगळे तुम्हाला पहिले शिक्षण, मुलांची अभ्यासिका हे सर्व ज्येष्ठ नागरिक आदरणीय अनुताई आपल्या वाघताई पाटील पाटील या आता आणि माझी पण या वास्तूबद्दल मनीषा 2000 सालापासून ही आमची वास्तू कार्यरत होती. या ठिकाणी विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जात होते. सत्संग होतं, आमची संगीत सभेची प्रॅक्टिस केली जायची, कॅरम खेळले जायचे, बरेच उपक्रम या ठिकाणी व्हायचे. पण नंतर मध्ये काही समस्या इथे निर्माण झाल्या, अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे त्यानंतर ही वास्तू तशीच राहिली. त्यानंतर संघातर्फे पण खूप प्रयत्न केले गेले वास्तूचं नूतनीकरणाचं, पण ते झालं नाही. सध्याची जी कमिटी आहे त्यांच्याकडून ही गोष्ट आपल्या प्रिय आमदार, लोकप्रिय आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी यांच्याही कानावर बातमी गेल्यानंतर त्यांनी आपल्या आमदार निधीतून ही वास्तू आम्हाला नूतनीकरण करून त्याचं देण्यात आलं. त्याच्याबरोबर त्याच्या आता आमचे नगरसेवक जे आहेत खंडकर साहेब, त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं आणि आज ही वास्तू अतिशय सुंदर इथे दिसते. आज आम्ही आजच आलेलो आहोत या ठिकाणी. अतिशय सुंदर अशी ही वास्तू झाली आणि याचा नक्की आम्हाला फार मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. कारण जसं पूर्वी आम्ही करत होतो तसाच आता इथे उपभोग आम्ही घेणार आहोत दहिसर संघ. आणि त्याबरोबर हे आमचे घुगे साहेब यांनीही याच्यासाठी खूप प्रयत्न केले. घुगे साहेब या सगळ्यांचे आणि कॉन्ट्रॅक्टरने तर सुंदर अतिशय वास्तू ही सुंदर करून दिली. या सगळ्यांचे ज्येष्ठ नागरिक संघाचे जे सभासद आहोत आम्ही ज्येष्ठ, त्या सगळ्यांतर्फे तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार, धन्यवाद. ताई आपण ज्येष्ठ सदस्य आहात आणि आपलं पूर्ण नाव आणि या वास्तूशी आपलं नातं. माझं पूर्ण ज्येष्ठ परिवारात त्यांची सदस्य आहे. पहिला जो त्यांचा गणेश पूजनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी आम्हीच त्या ठिकाणी बसवलं होतं, म्हणजे पूजा केली होती आणि त्या पूजेनंतर कामकाज सुरू झालं. मध्यंतरी काही काळाने राहिलं, परंतु आता मात्र ही वस्तू छान झालेली आहे आणि आता याचा आम्ही सगळे लाभ घेत आहोत. आमची जी आत्ताची वास्तू आहे त्या ठिकाणी आमचा सत्संग वगैरे खूप छान प्रमाणात चाललेला आहे की सगळीकडे त्याचं नाव झालेलं आहे. वेगवेगळे त्या ठिकाणी प्रोग्रॅम होतात, कार्यक्रम होतात आणि त्यामुळे मनाला विरंगुळा वाटतो. आता हे म्हातारपण म्हणजे बालपणच असतं, त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीतला आनंद आपण घ्यायचा असतो. तो आनंद मिळाला की खरोखर समाधान वाटतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळा काळ निघून जातो. आता देवाच्या किंवा परमेश्वराच्या ईश्वरामध्ये आम्ही सगळे मग्न आहोत. बाकीच्या गोष्टी आम्ही लांब ठेवलेल्या आहेत. तुम्ही पण सर्वांनी
या ठिकाणी आज छान पूजा बिजा केलेली आहे. आनंद वाटला आणि अशीच या वास्तूची भरभराट होऊ दे. 84 वयाच्या आपल्या तारुण्यातली वास्तू त्यावेळेचे जे तुमच्या आठवणी आणि आता ही वास्तू नव्याने उभी राहिली तर आताच्या तुमचे सुवर्णक्षण आपण कथन करायचं तर माहीत करायचं आणि बोला समोर बोला. काय बोलूयात आता? त्या काळातल्या तुम्ही काम करत काय मी शाळेमध्ये म्हणजे सचिन तेंडुलकर माझा विद्यार्थी, त्या शाळेमध्ये मी होते. तिथे पण मी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत किंवा मुलांना वेगळं वळण दिलेलं आहे. आता इथे सुद्धा जे एक गरज होती चांगला कडिया काम करणारा, चांगला लोखंडाचा जिना बनवून देणारा, या सगळ्या गोष्टी आमच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. तर मनीषाताई म्हणाले तुम्हाला करून पाहिजे ना, मी देते करून, काळजी करू नका, तुम्ही माझ्यावर सोपवा. आणि खरंच सांगतो, भर पावसात त्यांनी इथे नारळ फोडला. त्यावेळेला आम्ही भर पावसात भिजत इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि तो गुगेंनी घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही पार पाडला. अजून पाऊस यायचा आहे त्यापूर्वीच ही वास्तू त्यांनी दिमाखात उभी केलेली आहे आणि न भूतो न भविष्यती आम्ही अनुभव असा विचार पण केला नव्हता की असं काही होईल. त्यामुळे हे खरंच अद्भुत आहे आणि मनीषाताईंचे आम्ही खरंच आभार मानतो की असा लोकप्रतिनिधी असावा की ज्याने लोकांच्या समस्या समजून त्यात आपली छोटीशी गोष्ट घालून ते आणखीन चांगलं कसं होईल आणि पुढील 50 वर्ष 100 वर्ष ही वास्तू टिकेल अशा पद्धतीची त्यांनी ही वास्तू उभी केली. वा. आणि आम्हाला त्यांचं कौतुक आहे. त्याचबरोबर माझी कार्यकारिणी आहे, तीच भरपूर या गोष्टीसाठी धावपळ करते. म्हणजे आता आमचं या वास्तूत चोऱ्या झाल्या, आमचे 2दा पाण्याचे मीटर चोरीला गेले, आमचे दरवाजे चोरीला गेले, आमच्या खिडक्या चोरीला गेल्या, सगळं गेलेलं होतं. हे सगळं नव्याने अगदी आजच्या काळाला आणि पुढच्या काळाला सुद्धा शोभेल असं सुशोभित केलेलं या आमच्या मनीषाताईंनी केलं आहे. त्यामुळे मनीषाताईंच्याबद्दल किती बोललं तरी कमीच आहे. राहिला भाग आता आम्हाला इथे जे कार्यक्रम करता येणार आहेत त्यात महिलांना आम्ही प्रथम देणार आहोत स्थान की त्यांना एक प्रायव्हसी लागते. त्यांना आमच्या त्या हॉलमध्ये कुठेतरी कॅरम खेळत असतात, कुठेतरी पुरुष मंडळी गप्पा मारत असतात. त्यांचे जे कार्यक्रम आहे मंगळागौरपासून ते त्यांचं संत कथा त्यांच्या असतात. तर या सगळ्या गोष्टींना त्यांना एक वेगळं मिळावं. कालेलकरांची सून आहे आणि या वास्तूत मी पदार्पण केलं आहे 2012 साली जेव्हा मी रिटायर झाली आहे. आज माझं वय 74 साल आहे. पण आणि सतत मी कमिटीवर 7 वर्ष मी कमिटीवर सहखजिनदार म्हणून काम करत आहे. इकडे जसा देवळाचा जीर्णोद्धार होतो तसा आमचा हा ग्रामस्थ भवनचा जीर्णोद्धार झाला आहे असं मला वाटतं. अतिशय सुंदर वास्तू झाली आहे. आज सकाळी जेव्हा पूजा केली तेव्हा आम्ही वर पण जाऊन आलो. वरचा भाग तर नितांत सुंदर आहे. वरच्या मजल्यावरचा तो नितांत सुंदर आहे. तो भाग अतिशय आवडला. फक्त आम्हाला वाटलं जरा लिफ्ट असती तर बरं झालं असतं. सिनियर सिटीजन आहोत आम्ही. आणि एकंदर मनीषाताईंचे खूप खूप आभार आहेत. त्यांनी स्वतः यात लक्ष घालून लवकरात लवकर हे काम पूर्ण करून दिलं आणि आमच्यासाठी जसं सत्संगांच्या महिला ज्या 35-40 महिला असतात त्यांना त्या आमच्या जुन्या वास्तूमध्ये 6 वाजता कॅरम खेळायला त्यांना उठा लवकर जावं असं वाटतं. इथे त्यांच्यासाठी त्यांना संबंध मोकळीक मिळालेली आहे आणि भजन कीर्तन गाण्याची प्रॅक्टिस आणि आमच्या कमिटीचे मीटिंग वगैरे आम्ही इथे ऑर्गनाईज करू शकतो. त्यामुळे मनीषाताईचं तसंच भुगे साहेब तुमचंसुद्धा खूप खूप धन्यवाद आणि आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. मराठी रंगभूमीचे एक आमचं दैवत आणि विशेष नाटककार मधुसूदन कालेकरांची सून सुधीर कालेकरांच्या सौभाग्य होती. तुम्हाला मध्ये बक्षीसही मिळालं महाराष्ट्र शासनाचं साहित्य. याविषयी थोडं बोला ना. मला नाही तुमच्या मिस्टरांनी स्वीकारलं नाही. माझे मिस्टर सुधीर मधुसूदन कालेलकर हे कविता वाचन आणि नाट्य वाचनचे प्रयोग करतात. त्रिवेणी हा त्यांचा प्रोग्राम आहे. त्यात गवस सुधीर कालेलकर आणि गिरधर घाटे असे तिघे मिळून हा प्रोग्राम करतात.